आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. शुद्धीवर आलोय बोलल्यानंतर मामाला भलतंच काहीतरी वाटलं. आई ग. संध्या. संध्या, अगं कुठे होतीस तू? तुला कोणी उचलून नेलं? तुला काही झालं तर नाही ना? मामा, संध्याला सारखे प्रश्न विचारून तिला त्रास देऊ नका हो. तिला जरा जाऊन आराम करू द्या. तिला जे काही विचारायचं ते नंतर विचारा ना. गंगा, मी तुझा खूपच आभारी आहे. तुला मी कसलेच प्रश्न विचारणार नाही. संध्या, चल जाऊन आराम कर. ये, जा जाऊन आराम कर. संध्यास नंदिनी आहे का बघायला मी तिच्या मागे होते. रात्रभर तिच्यावर नजर ठेवली. ती नंदिनी नाहीये. बापरे. तिला कोणीतरी खंडणीसाठी उचलून घेऊन गेलं होतं. मी पाहिल्यावर ते पळून गेले. मी तिला वाचवून इथे घेऊन आले. आता तिच्यावर संशय घेणं सोडून नंदिनी कोण आहे ते शोधून काढा. नाहीतर नंदिनीच्या हातून सगळ्यांचा मृत्यू निश्चित आहे. अगं माधवी, तुझं ऐकून मी सुद्धा त्या भैरवीवर संशय घेतला. हे जर का तिला कळलं तर ती हा महाल सोडून निघून जाईल. मग अरुणला सगळं काही कळेल. आता घरातल्या माणसांवर संशय घेणं बंद करून तुझ्या तावडीतून सुटलेल्या नंदिनीला कसं पकडायचं याचा विचार कर माधवी. कारण आता ती जखमी नागिण झालीये. बोला अरुण. हॅलो सर, मला जरा तुम्हाला अर्जंटमध्ये भेटायचं आहे. मी आपल्याच एरियामध्ये राऊंडवर आहे. कुठे भेटू? नाक्यावर असलेल्या गणपती मंदिराच्या बाजूलाच भेटा. ओके, तिकडेच भेटूया मग आपण. हां, ठीक आहे सर. अरुण बाहेर गेलेला आहे. ही चांगली संधी आहे. ते कालचक्र शोधून आत्ताच्या आत्ता इथून घेऊन जाऊयात. ते इथेच कालचक्र ठेवलं होतं. अरुणने इथेच कालचक्र ठेवलं होतं. काय झालं? कदाचित माहिती नाही, तो बाहेर घेऊन गेला असेल. माझा फोन दे. हे घे. हा, बोल ना गंगा. काय हो, लवकर निघालात? काही महत्वाचं काम आहे का? हो गंगा, काल तुला दाखवलेली ती सोन्याची वस्तू होती ना, ती गव्हर्नमेंटच्या ताब्यात द्यायचं ठरवलंय मी. काय बोलताय?
कशाला त्यांना द्यायला जात आहे? तू कशाला एवढी चिडतेस पण? ती बाबांची वस्तू आहे. त्यांच्या नकळत ती गव्हर्नमेंटला देत आहे म्हणूनच बाबांना कळलं तर ते रागवतील. तुम्ही आधी घरी या बघू. गंगा, तू यामध्ये अजिबात पडू नकोस. मी आता बाबांचं अजिबात ऐकणार नाहीये. ती कोणत्या तरी मंदिरातली वस्तू आहे. ती आपल्याकडे असणं फार चुकीचं आहे. कायद्याप्रमाणे जे करायचंय तेच मी करणार आहे. बापरे. एवढंच नाही की काल एवढा मोठा नाग आपल्या घरात आला म्हणजे त्या नागाचा सुद्धा त्या वस्तूशी काही ना काहीतरी संबंध असू शकतो आणि म्हणूनच ते गव्हर्नमेंट खात्याला देणंच योग्य ठरेल. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. देवाच्या मंदिरातली ती वस्तू आपण दोघं मिळून ज्या मंदिरातली आहे तिथे जाऊन ठेवून येऊ. मेहरबानी करून परत या. देवी कार्यात चुकू नका. त्यासाठी आपल्याला भटकायची गरज नाहीये ना. ते पोलीस काही ते बघून घेतील ना गंगा. देवा. बाबांवर संशय येणार नाही असंच मी काहीतरी त्यांना सांगेन. ऐक. आणि हे मी आपल्या एसीपी सारथीच्या हातातूनच चौकीपर्यंत पोहोचवणार आहे. आणि ते या वस्तूला हिंदू धर्म संप्रदायांपर्यंत व्यवस्थित पोहोचवतील. तू मात्र बाबांना यातलं काहीही सांगू नकोस. अहो ऐका. बाय. हॅलो हॅलो. काही करून कालचक्र परत मिळवलं पाहिजे. पण कसं मिळवायचं? देवसेना, तू थोडं बाहेर जाऊन खेळतेस? हा. मी आधीच सांगितलं होतं, ऐकलंस माझं? जा आता त्या अरुणला मारून टाक आणि कालचक्र परत घेऊन ये. आणखीन दयेचा पाझर फुटत राहिला तर आपलं कर्तव्य अपूर्ण राहील. कालचक्र देवीपर्यंत पोहोचवणं हेच आपलं पहिलं कर्तव्य आहे. त्यासाठी मागचा पुढचा कसलाच विचार करायचा नाही. काही प्रॉब्लेम नाहीये. ही वस्तू कुठे मिळाली आणि कशी मिळाली हे एका लेटरवर लिहून द्या आणि साइन करून देऊन जा. बाकी सगळं मी बघून घेतो. ठीक आहे सर. या चक्राचा पार्वतीपुरमशी काहीतरी संबंध आहे असं तुम्हाला वाटतं का सर? तिकडे जाऊन बघूया ना. काय का देवसेना, मला बघून अशी घाबरतेस कशाला? नाही असं काही नाही काकू. हिच्याकडे कालचक्राबद्दल विचारून बघते. देवसेना, आजोबांची एक वस्तू चोरी झालीये, माहितीये तुला? ती सोन्यासारखी अगदी चमकदार आहे. तू मागे तुझ्या आजोबांना आणून दिली होतीस ना, ती वस्तू आता पुन्हा चोरी झालीये. ती वस्तू चोरी झालेली ऐकून तुझ्या आजोबांना पुन्हा हार्ट अटॅक येईल म्हणून विचारते. काय सांगताय काकू? आजोबांना परत हार्ट अटॅक येईल आता? म्हणजे आजोबांच्या जीवाला धोका आहे? आता मी काय सांगू तुला देवसेना. तुला कुठे मिळाला तर तू लगेच आणून माझ्याकडे दे. हा, आजोबांना काही नाही होणार. ठीक आहे देवसेना, मी येते आता. तू खेळ. हा, काकू 1 मिनिट थांबा. काय ग देवसेना? काकू ते ना माझ्या बाबांकडेच आहे आणि बाबा आता
ते पोलिसांच्या ताब्यात द्यायला घेऊन गेले. मी आता खेळायला जाते हा काकू. सर सर गाडी वळवा गाडी वळवा. सर सर हे काय आहे? दोन दोन नाग आहेत. तू पण आलीस का? आज तुला पण संपवते. सर 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 तुम्ही उठा ना सर 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 तुम्ही उठा ना सर प्लीज. तुला मी नंतर बघते.
गंगा मेली नाहीये, जिवंतच आहे. नक्कीच गंगा महालात परत येणार आहे. गंगा तोपर्यंत तुला हवं ते तू करू शकतेस. गंगा गंगा जिवंत आहे अजून. गंगा 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 जिवंत आहे ही चांगली गोष्ट आहे, पण ती यावेळी आपल्यामध्ये येणं हे आपलं दुर्दैव आहे. गंगा समोर मी अरुणला काहीही करू शकणार नाही. गंगा तू अगदी वेळेवर आलीस गंगा. नाहीतर नाहीतर त्या नागाने मला मारून टाकलं असतं. तू त्या नागाची पूजा करतेस म्हणून तो माझ्या विरोधात गेला नाही. चल लवकर, मागे तिथे त्या नागाने इन्स्पेक्टरला मारलंय. तू योग्य वेळी आलीस म्हणून मीही वाचलो. नाहीतर नाहीतर त्या नागाने मला नक्कीच मारून टाकलं असतं. तेच मी आले ना आता. हो. आता कोणाचं कसं काय करायचं ते मी बघून घेते. चला. कोणाला शोधताय तुम्ही? नाही, ते नागाने इन्स्पेक्टरला मारलं होतं ना, त्यांना काय झालं असेल माहिती नाही. तू एक मिनिट थांबा, मी पोलिसांना लगेच इन्फॉर्म ठीक आहे. करतो.
हॅलो पोलीस स्टेशन. गंगा गंगा झालं बोलणं माझं. चल जाऊया. बस तू गाडीमध्ये. गंगाची इच्छा होती म्हणून तुम्ही तिला महालात पाठवलं. पण महालात गंगाच्या रूपात असलेली नंदिनी असेलच ना. गंगा तिथे जाईल तेव्हा नंदिनी तिथे नसेल. गंगाच्या रूपात नंदिनी आहे हे कोणाला कळलं नाही पाहिजे म्हणून नंदिनी महालात जाणार नाही. नंदिनीने गंगाचं रूप घेतलंय हे गंगाला माहित नाहीये का ताई. नंदिनी गंगाच्या रूपात आहे याबद्दल तुम्ही गंगाला सांगितलंय का ताई. नाही. एवढी महत्वाची गोष्ट का लपवलीत. तिला याबद्दल सांगितलं का नाही. गंगाला जेवढं माहिती पाहिजे तेवढंच सांगून पाठवलंय मी. महालात गेल्यानंतर तिला आपसुकच सगळं काही कळेल. ये आता. एवढ्या दिवसानंतर यांना भेटले. मला बघून जरा पण आश्चर्यचकित नव्हता. मी यांच्यासोबत असल्यासारखं माझ्याशी नॉर्मल वागताय. काय झालं गंगा? खूप दिवसांनी भेटल्यासारखी काय बघतेस? मी खूप दिवसानंतर भेटले तरीही असे हे का विचारताय. गंगा हा अगं तुलाच विचारतोय. बरेच दिवस भेटलो नाही असं का बघतेस? मी नेहमी सारखंच बघतेय. तुम्हाला असं का वाटतंय. बरं ती जाऊ दे. तू इकडे कशी का आलीस?